आपण ही दृश्य पाहतोय त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय बारामती मधल्या रुग्णालयामधली, ज्या रुग्णालयामध्ये सध्या अजित पवारांचं पार्थिव आहे तिथे आपण पाहतो दृश्यांमध्ये जय पवार, अजित पवारांचे पुत्र ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांची पत्नी सुद्धा रुग्णालयामध्ये आता आलेले आहेत। अतिशय शोकांतिका पसरवणारा आजचा हा दिवस आहे। वैमानिकाचं नियंत्रण सुटलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। रुग्णालयामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। शरद पवार सुद्धा सिल्वर ओकहून बाय रोड बारामतीच्या दिशेने त्यांनी रवाना झालेले आहेत। कार्यकर्ते अक्षरशः ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजकारणातलं अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडपणा आज आपण गमावला आहे। अजित पवारांवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची अपडेट आता समोर येते। आज सकाळी बारामतीच्या दिशेने येत असताना सकाळी 8:30 वाजता अजित पवारांचं एक प्रायव्हेट विमान मुंबईहून ते उडालं आणि त्यानंतर 8:40 बारामतीच्या विमानतळावर उतरण्याआधीच ही आपण दृश्य पाहतोय। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांचा हा ताफा वर्षा बंगल्याहून बारामतीच्या दिशेने रवाना झालेला आहे। अजित पवारांवरती आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ही आपण दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानाबाहेरची। अजित पवारांवर अंत्यसंस्कार आजच केले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दिशेने रवाना झालेत। रोहित पवार सुद्धा रुग्णालयामध्येच उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा अश्रू अनावर होत आहेत। अजित पवारांच्या घड्याळावरून आणि गॉगलवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे। उद्ध्वस्त अशा आशयाचं एक व्हॉट्सअप स्टेटस सुप्रिया सुळेंनी टाकलं। त्या सुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्यात। दरम्यान एक मोठी बातमी येते, अजित पवारांवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत। अनेक मोठे नेते सुद्धा बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। ही आपण दृश्य पाहतोय रुग्णालयामधली आहेत, जिथे अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, जय पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येते। हा आपण जो फोटो पाहतोय हा शांभवी पाटीलची वैमानिक होती अजित पवारांच्या या जेटची। तिचा फोटो आपण सध्या पाहतोय। तिचा सुद्धा दुर्दैवी अंत या दुर्घटनेमध्ये झालाय। अजित पवारांचं विमान ही शांभवी उडवत होती। आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही बातमी आज आली। आज सकाळी मुंबईहून खासगी विमानानं अजित पवार बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। तांत्रिक बिघाडामुळे विमान